नमस्कार, आप देख रहे हैं अमन की खबरें। मैं हूं नईम मोहम्मद अब्बासी। बात करेंगे वार्ड क्रमांक 18 में किस तरीके से महायुति गठबंधन में 2 शिंदे गुट और 2 भारतीय जनता पार्टी से टिकट मिला, लेकिन अचानक किस तरीके से जो है पर्चा दाखिला होता है। पर्चा दाखिला के बाद जो है 3 दिन जो है प्रचार होता है और प्रचार के बाद अचानक उस बीच में खाती घरत आ जाती है। बात करेंगे, हमारे साथ जो है हेमलता जी हैं। हेमलता जी से बात करेंगे। मैडम, क्या कहना चाहेंगे, किस तरीके से जो है आपके साथ ऐसा धोखा हुआ? नमस्कार सगळ्यांना, जय महाराष्ट्र। मी गेली 22 वर्ष मशाल उद्धव साहेबांच्या पक्षात काम करत होते आणि अचानक मला आपल्या मशालमधून इथे 2 वेळा मी उभी होती, पण काही रिस्पॉन्स होत नाही, म्हणजे आमची शीट येत नाही. कारण आपल्या इथे वसई विकास ही मजबूत पार्टी आहे वसई या गावामध्ये, इकडच्या एरियामध्ये, तालुक्यामध्ये. तर मग मला जेव्हा मी घरी बसली, आता ह्यावेळेस मी उभी राहणार नाही असं ठरवलं. पण त्यानंतर मला 4 दिवसात यांचं महायुती होते. त्यानंतर मला ऑफर आली की आमच्या गटातून म्हणजे शिंदे शिवसेनाकडनं तुम्ही उभ्या राहा. आणि मग मी विचार केला, ठीक आहे, अशी नाही आली तर मी महायुतीत येईन आणि महायुतीतून निवडून येऊन मी काहीतरी जनतेसाठी काम करू शकेन, ह्या उद्देशाने मी इथे उभी राहिलेली. अचानक जैसे आपको 3 दिन म्हणजे ज्यावेळेस आम्ही ख्याती घरत आहे त्याचं नाव, ज्यावेळेस आमची इथे खंडोबाचा नारळ फोडला, तेव्हा गणेश पाटील आणि हेमलता भगत ही या गावऱ्यापाड्याच्या नाक्यापर्यंत चालत जाऊन, म्हणजे आम्ही पॅनलमधूनच ही फॉर्म भरला आहे. तुम्हाला ती स्टेटमेंट मी देते पॅनलची, जी कोण स्टेटमेंट पॅनलमध्ये कोण होतं ती तुम्हाला नंतर मी स्टेटमेंट देईनच. नाक्यापर्यंत जाऊन आम्ही नंतर नगरपालिका आम्ही ते फॉर्म सबमिट केला महायुती म्हणून, पॅनल म्हणून. आणि 3 दिवसानंतर मला असं कळते, मला पक्षाने एबी फॉर्म देऊन मी सबमिट केलेला आहे, असं नाही की मी बाहेरून अपक्ष भरला आहे. आणि मला 3 दिवसात कळते की ख्याती घरत म्हणून एक व्यक्ती आहे, महिला आहे, ती आमच्या पॅनलमध्ये घुसून मला बाहेर केलं गेलं. त्यावेळेस मी हा प्रश्न केला की असं आमच्याच पॅनलमध्ये राहणाऱ्यांना जे आहेत त्यांना मी प्रश्न केला का असं कसं होऊ शकतं. जर 2 धनुष्य आणि 2 कमल हे युतीमध्ये आपण लढतो आहे, पॅनल सबमिट केला आहे, मग असं कसं होऊ शकतं की मला 3 दिवसात तुम्ही बाहेर काढता आणि तुम्ही चौघं एक झाले आणि मला बाहेर काढता. ह्याचं कारण काय? ह्याचं उत्तर मला कोणीच दिलं नाही, आजपर्यंत दिलं नाही. ह्याचं उत्तर मला पाहिजे. ह्याचं जबाबदार कोण आहे हे मला उत्तर पाहिजे. हे कोणी केले हे मला उत्तर पाहिजे. कारण आम्ही ग्राउंड लेवलवर लढणारी व्यक्ती आहोत, बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांनी लढणारी व्यक्ती. असं नाही की आम्ही घुसलो आणि लढलो. आम्ही घुसणारी व्यक्ती नाही, आम्ही लढणारी व्यक्ती आहोत. भले मला ह्यांनी बाहेर काढलं तरी मी या 4 आणि मी 1 पूर्ण 10 दिवस मी प्रचार केला. माझ्या परीने जितका होईल तितका मी प्रचार केला, माझ्या पक्षाचा प्रचार केला, 4 कॅन्डिडेटचा प्रचार केला, मी एकीचा केला नाही. ह्यांनी जरी महायुतीचा म्हणजे पॅनलचा आणि महायुतीच्या बाहेरून ह्यांनी प्रचार केला, पण मी माझा ह्यांनी प्रचार केला नाही. मी 4ही कॅन्डिडेटचा प्रचार केला आहे. तुम्ही कुठेही बघा का मी महायुती म्हणूनच प्रचार केला आहे. मग महायुती म्हणून यांनी जी जबाबदारी घ्यायला पाहिजे ती यांनी घेतली नाही. ती कोणी घ्यायची त्याचं मला उत्तर पाहिजे. किस तरीके से जो है स्टेटमेंट भी दिए थे संजू श्रीवास्तव जी ने, उस पर क्या कहना है आपका? अभी उनको पूछना है आपको कि आपने स्टेटमेंट दिया सच है कि झूठे. जय श्री राम। पहले तो हमने ही नहीं, हमारी पूरी महायुति की जो 2 शिवसेना के 2 बीजेपी के, हमने चारों लोगों ने नामांकन कर दिया है. अभी जोरदार तरीके से अपने प्रभाग में हमें प्रचार करना है और वसई विरार महानगर पालिका में युति का महापौर बैठाना है. वो मैं तो सच है ये प्रूफ कैसे मैं बोल रही हूँ, बरोबर ना. मी प्रूफ तुम्हाला दिला आहे की कोण पॅनलमध्ये होतं. पण या महायुतीचा जर हे असं अपमान करत असतील तर हे चुकीचं आहे ना. हा कुठेतरी माझ्यावर झालेला अन्याय आहे आणि मी अन्यायाविरुद्ध लढली. बाहेर पडून पाडलं म्हणजे बाहेर केलं तरीसुद्धा मी लढली. आणि कारण मी लढण्याचं कारण का मी आज नवीन आली नाही, काल आली नाही, तर मी आज पक्षातून मला बाहेर जरी काढलं तरी मी लढणार आहे. पण मी का लढली तर माझं गेलं 22 वर्षाचं अस्तित्व तिथे आहे. मला जर पॅनलमध्ये घेतलं, मी महिला जवळजवळ मी आदिशक्ती वस्तीसर संघ 150 महिलांचा माझा गट आहे. त्या 150 महिलांची मी अध्यक्ष आहे. आज सगळ्यांच्यावरून माझा विचार म्हणजे त्यांच्या मनात विचार येईल की ही लढण्याऐवजी ही हरली आणि घरी बसली. मग त्या महिलांना मला स्त्रीशक्ती आणि सक्षम बनवायचं आहे म्हणून मला लढणं गरजेचं पडलं. पण ह्याच्यापुढे मी महायुतीमधून जे गठबंध होतं ते अशा प्रकारे होत असेल तर हे चुकीचं आहे. आणि धनुष्य जे आपले आहेत
तेवढे शक्यतो जास्तीत जास्त कोणी 1-2च आलेले आहेत. मला वाटतं एकच आहे हेमा सिंग म्हणून, ज्या आमच्या पॅनलमध्ये होत्या. दुसरे धनुष्य आपले जे आहेत ते आलेले नाही असं तरी मला आजपर्यंत कळते. म्हणजे कुठेतरी चुकीचं झालेलं आहे, अन्याय झालेला आहे आणि अन्यायाला वाचा म्हणून हे पुढे होऊ नये म्हणून मी आज तुमच्यासमोर बोलते. कहीं ना कहीं जो है आमदार बिलास तरे साहब ने भी नाराज़गी जताया था और आमदार राजन नाई को कहा था कि जितने भी एक्स्ट्रा आपने फॉर्म दिया है उसको रिटर्न ले लीजिए, कहीं ना कहीं हमारे प्रत्याशियों को नुकसान हो रहा है, उस पर क्या करना है? तरे साहेबने मला तारे साहेबने ज्यावेळेस बोललं, मी हे विषय झाला आमचा की असं असं झालं, आता काय करायचं, तेव्हा आमदार तरे साहेबने बोलले की तू लढायला तयार आहे का, हा मला एक प्रश्न पहिला केला. तुला बाहेर टाकल्यानंतर मी सांगितलं मी शिवसैनिक आहे, बाळासाहेब ठाकरे यांची एक कट्टर कार्यकर्ती आहे आणि मी हारायचा विचार तर नंतरचा, हार जीत नंतर आहे. मी लढणार आणि तरे साहेबांनी मला पूर्ण सपोर्ट केला. तू 1 वाजता जरी फोन केला आणि मी खरंच हे आजवून बघितलं, मी 1 वाजता रात्री तरे साहेबांना फोन केलेला आहे, तेव्हा पण साहेबांनी दुसऱ्याच रिंगला उचलला आहे. ते बोलले मी आहे तुझ्या जोडीला, भले काही झालं असेल तू लढायला तयार. मी लढली आणि आज तुमच्यासमोर आहे. बाहर हुए उसको लेकर के क्या करना है आपका? ज्या दिवशी मला माहिती पडलं की आमच्या ग्रुपवर, आमचा एक ग्रुप आहे पूर्ण महायुतीचा, त्या दिवशी जेव्हा माझ्या त्या ग्रुपवर मी ह्यांचे चौघांचे फोटो बघितले महायुती म्हणून, मी तेव्हा गणेशला फोन केला. कारण गणेशही गावरापाड्यात जवळ माझ्याजवळ असणारा गणेश पाटील आहे. माझ्या घरी पण गणेश पाटीलच आलेले. महायुतीतून आपण एकत्र लढतो हे सांगणारही गणेश पाटील. मग मला श्रीवास्तव यांची ओळख नाही गणेश पाटीलला जवळ, म्हणून मी गणेश पाटीललाच फोन केला की मला वगळलं कसं माहितीने. तर त्याने सांगितलं हा जो विषय आहे हा डिसिजन आहे आमच्या भाजपच्या पक्षाचा आणि वरिष्ठांचा आहे, तर मी त्यात काही बोलू शकत नाही, हे त्याने मला प्रश्नाचं उत्तर दिलं. आणि मग मी हे सगळं आपल्या तारेसाहेबांना आमदारांना हे सांगितलं. आपके पैनल में कौन से कैंडिडेट थे जब साथ में आपको पर्चा दाखिल हुआ था? गणेश पाटील, श्रीवास्तव साहेब आणि हेमलता सिंग आणि हेमलता भगत. 2 लेडीज आमच्या धनुष्य होत्या आणि 2 कमल, हेमलता सिंग आणि हेमलता भगत. वही सर, विधानसभा में जिस तरीके से ये नुकसान हुआ है सीट का, उसको लेकर के क्या कहेंगे? ज्या 27 सीट दिलेल्या त्यानंतर 7 सीटमध्ये यांनी बंडखोरी केली त्यांच्या पक्षाने, म्हणजे महायुतीच्या व्यक्तीने. त्यानंतर ज्या 27मधून 26 राहिल्या, 26 धनुष्य 26 कमळ, बरोबर. मग ते 52 सीट आल्या नाही आणि 52 सीट आल्या नाही म्हणूनच महायुतीचा महापौर आज बसू शकला नाही, हे तुम्हाला मी ठाम सांगू शकते. ते उत्तरही त्यांच्याकडनं घ्या तुम्ही. आज जर यांनी प्रामाणिकपणे महायुतीमध्ये आपलं गठबंधन झालेलं, त्यामध्ये जर ह्या पक्षाने पूर्ण प्रामाणिकपणाने काम केलं असतं तर आजचा जो महापौर आहे तो महायुतीचा असले असता 100%, हे तुम्हाला मी सांगते. कहीं ना कहीं महायुति को नुकसान सहना पड़ा बसई विरार में, जिस तरीके से महापौर की बात चल रही थी, हमारा सीट जो है 100 से ज़्यादा आ रहा है, उस पर क्या कहना है? नक्की अभी तरे साहब तो प्रामाणिकपणे जे बोल रहे कि हम महायुती से लढेंगे, हम महायुती से मला जेव्हा बाहेर काढलं तरीसुद्धा त्यांचं एकच म्हणणं आहे, तुला महायुतीतच लढायचं आहे, तुला एकटी लढायचं नाही. म्हणून मी पॅनलमधूनच लढत होती, फक्त ख्याती नव्हती. मी हेमलता बघत होती आणि ह्या पद्धत त्यांनी सांगितलं, त्यांनी जे केलं ते आपल्याला करायचं नाही, आपली महायुती म्हणून आपण लढायचं आहे आणि त्यांनी तेच केलं. तरे साहेबांनी महायुतीमध्ये 27 ज्या सीटा आहेत त्या महायुती म्हणूनच लढल्या. त्यांनी कुठेही इकडचं तिकडं की 2 आम्ही लढणार नाही, 3 त्यांना घेणार नाही असं केलं नाही. आणि जर ह्यांनी सगळ्यांनी आम्हाला धनुष्य म्हणून लढले असते, धनुष्य म्हणून आम्ही सगळे एकत्र असते, तर आज महायुतीचाच महापौर असता. आणि आज का नाही आहे त्याचं उत्तर समोरच्या त्यांनी महायुतीच्या जे पदाधिकारी आहेत त्यांनी द्यावं. क्या लगता है बिलास तरे साहब आमदार साहब जो है इस जो नुकसान हुआ है इसको लेकर के कहीं ना कहीं कोई बात करेंगे? अभी आता त्यांचा तो प्रश्न आहे, ते त्याने मध्ये स्टेटमेंट दिलेली की आमच्या 7मध्ये जे तुम्ही महायुतीच्या पॅनलमध्ये जे टाकल्यात तुम्ही तुमच्या पॅनलमध्ये उमेदवार, ते तुम्ही मागे घ्या, हे त्यांनी 2दा स्टेटमेंट केले. पण आता त्यांनी केलं नाही. ह्याच्या पुढे ते विचार करतील की आपला पक्ष कसा जायचं आणि कसा वाढवायचा. दुसरी गोष्ट, आता मी हे सांगेन की जेव्हा मला एकटं केलं तेव्हा मला मुस्लिम बांधवांनी खूप मदत केली. पूर्ण टीम मुस्लिम बांधवाची माझ्या संगतीत गेली, 10 दिवस फिरत होती. कारण पॅनलमधून बाहेर काढल्यानंतर मराठी व्यक्ती कमी होती आणि मुस्लिम लोक जी डे नाईट माझ्याकडे काम करत होती त्यांना मी धन्यवाद देईन. आणि जितकी मला आज 1500 वोटिंग पडले त्या वोटरांना, म्हणजे ज्या मतदारांना मी धन्यवाद करेन की त्यांचं मी जे काही काम असेल, मी बरे आज मला बाहेर आहे,
मी निवडून नाही आली, पण माझा जो अनुभव आहे 22 वर्षाचा, त्या अनुभवाने तुमचं जे काही काम असेल ते मी नक्की करेन हे त्यांना मी शाश्वती देते. आणि तरे साहेबांनी जे माझ्या तिकीट देऊन आज मी तुमच्यासमोर बोलू शकते ते त्यांच्यामुळे बोलू शकते आणि आज बसू शकते. त्यांनीही मला शाश्वत केले की शाश्वती दिली की तुझ्या जोडीला जे आता महिला आहेत 150 महिलांचं मला काम करायचं. अजून माझ्याकडे 200 महिला माझ्या जोडणार आहेत, ज्यांच्याशी माझं बोलणं झाले. आमच्या महिला आहेत आदिवासी संघटनेच्या, त्या 200 महिला माझ्याशी जोडणार आहेत. आम्ही अशा प्रकारे महिलांचे सक्षमीकरण आणि ज्या सरकारच्या योजना येतात त्या योजना सगळ्या महिलांपर्यंत पोचवायचं काम करणार आहे. मी हरली म्हणून बसणार नाही आणि मी लढणारी व्यक्ती आहे. बाळासाहेबांच्या ठाकरेंच्या विचाराने लढणारी व्यक्ती आहे. तरे साहेबांनी मला शब्द दिला आहे की तुला जे काय करायचं आहे, जे काम करायचं आहे ते मला सांग, मी तुझ्यासाठी उभा आहे. आणि हेच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. तो किस तरीके से जो है संजू श्रीवास्तव जी और ख्वाती घरात और में किस तरीके से हेमलता जी को बाहर किया गया और संजू श्रीवास्तव जी मिल करके ख्वाती घरात को साथ में लिए और आज किस तरीके से इनको नुकसान सहना पड़ा। और आज इनका सवाल यही है कि किस तरीके से ख्वाती घरात और इनके हेमलता के जगह पे प्रचार करना, फिर बाहर करना, फिर लाना, और इस तरीके से एक धोखा कहा जा रहा है। कैमरामैन संतोष पाल के साथ नईम अब्बासी।